हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण कमी साहित्यात एक पदार्थ छान तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी बटाटे 2 खिसून घेतले, छोटे छोटे होते ते. एका कढईत थोडेसे तेल टाकायचं, त्यात जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून चांगलं पाणी टाकायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची. त्यात मीठ टाकायचं थोडंसं आणि चांगली उकळी येऊन द्यायची. त्यानंतर उकळी आल्यानंतर ते एक वाटी गरा घेतला आहे मी, त्यात तो चांगला मिक्स करायचा आणि बटाटे आपल्या खिसून ठेवलेले होते ते पाण्याने चांगले धुवून स्वच्छ पिळून मग त्यात गऱ्यामध्ये टाकायचे. तर चांगलं परतवून घ्यायचं, चांगली वाफ येऊन द्यायची. ताटाने झाकून ठेवलं मी. त्यानंतर चांगली वाफ येऊन दिली. जसे आपण मोदकाला करतो ना तशा टाईप करायचं आणि एका ताटात ते काढून घेतलं मिश्रण आणि वाटीला थोडंसं तेल लावून चांगलं मळून घेतलं. तर खूप गरम होतं बघा. हळूहळू थोडंसं मळून घ्यायचं तर छान गोळा तयार होतो. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला टाकलं आणि ह्याचे छोटे छोटे मेदूवडे तयार करायला घेतले. तर खूप छान वळणी येत होतं आणि ते तळून घेतले. थोडं थोडं त्याच्यावरती तेल टाकायचं असं गरम, म्हणजे ते चांगले कुरकुरीत कडक होतात. तर ह्यात सोडा बिडा टाकायची काही गरज नाही आहे, खूप छान कडक मस्त कुरकुरीत होतात. तर मी एका साईडला बघा खोबरी चटणी करून घेत होती, त्याला फोडणी दिली आणि छान मस्त मेदूवडे तयार झाले.